नमस्कार मित्रांनो, आज माझ्या नवरोबाचा स्पेशल डे आहे आणि ते काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी मी सांगेलच, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यानिमित्ताने काही ना काही गोडधोड तर व्हायलाच हवं ना। तर आंब्याचा सीझन पण चालू म्हटल्यावर त्यापासूनच काही ना काही आपण आज बनवणार आहोत। तर आज आपण आमरसपुरीचा बेत करतोय। तर सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी तर आपल्याला फ्रेश पिकलेले आंबे घ्यायचे आहे आणि कोणते पण तुम्ही घेऊ शकता, पण जे केसरी आंबा राहतो ना त्याचा रस अप्रतिम होतो, म्हणून ते जर तुम्हाला भेटत असेल तर आवर्जून घ्या। तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर स्वच्छ धुवून झालेले आहे आंबे। आता हे आंबे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। या पद्धतीने कट करायचे जेणेकरून आपल्याला या आंब्यामधले जे गर असतो तो काढता यायला हवा। तर मी ज्या प्रकारे कट करून घेत आहे त्या प्रकारे कट करून घ्यायचं। नंतर यामधला गर काढून घ्यायचा आहे। मी ज्या प्रकारे काढत आहे चम्मचने किंवा चाकूने जर निघत असणार तर त्याच्याने पण तुम्ही काढू शकता। ज्याच्याने तुम्हाला पॉसिबल वाटेल त्याच्याने तुम्ही हे जे गर आहे ते काढून घेऊ शकता। किंवा आपण आमरस अशा पद्धतीने भी करू शकतो। हे जे आंबे आहे त्याला छान चुरून आणि मग रस आपण यामधला काढू शकतो, त्या पद्धतीने सुद्धा करता येते। तर तशा पद्धतीने जर तुम्हाला पाहायचे असेल तर मला नक्की कमेंट करा, तसा सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येईल। तर हे सगळा गर आपण काढून घेऊया, थोडं सुद्धा ठेवायचं नाही आहे। पूर्णपणे गर काढून झाल्यानंतर ते गर मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करायचं आहे। तर आंब्याचा गर टाकल्यानंतर यामध्ये साखर पण टाकायची आहे। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार। तर इथे मी अर्धी वाटी साखर टाकली आहे। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं, जास्त वगैरे टाकायचं नाही। आणि तुम्ही टाकता की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि नसेल टाकत तर टाकून बघा, चव अप्रतिम होऊन जातील। नंतर यामध्ये पाऊण वाटी दूध टाकायचं आहे आणि अशा प्रकारे मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे। पातळ किंवा जाड जसं हवं असेल तसं तुम्ही ठेवू शकता इथे। तर मी थोडं जाडसरच ठेवते, कारण पातळ वगैरे तेवढं व्यवस्थित लागत नाही त्यामुळे। तर एका बाउलमध्ये हे टाकून घेऊया। नंतर आपल्याला पुऱ्यासुद्धा करायच्या आहे। तर हे आमरस इथे आपला रेडी झालेला आहे। आता हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया, नंतर मग थंड आमरस खाण्यासाठी आणि पिण्यासाठी खूप मज्जा येतील। पुऱ्यासाठी पीठसुद्धा मळून घेऊया। तर खूप व्हिडिओमध्ये कसं पीठ तयार करायचं पुऱ्यांचं मी सांगितलं आहे, तर या व्हिडिओमध्ये पण बघून घ्या। 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी झिरोवाला रवा घ्यायचा आहे। तर याने काय होईल, आपला पुऱ्या जे आहे क्रिस्पी आणि मस्त टम अशा फुगेल। तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे, थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर एका चुटकीने आपण मळून घेऊया। तर पीठ मळून झालेलं आहे, याचे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। नंतर आपल्याला पुऱ्यासुद्धा लाटून घ्यायच्या आहे नेहमीप्रमाणे, जशा आपण पुरी किंवा पोळी जशा पद्धतीने लाटतो तशाच पद्धतीने लाटायचे आहे। फक्त जे पोळ्या असते म्हणजे चपाती असते ते पातळ असते आणि पुऱ्या जे असते थोड्या जाड असते। तर पुऱ्या आपण इथे लाटून घेऊया, ज्या पद्धतीने मी लाटत आहे त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे पुऱ्या, नंतर तळण्यासाठी घ्यायचे आहे। तर इथे मी तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं, यामध्ये पुऱ्या टाकून बघू मस्त फुगतील की नाही। तर पुरी मी टाकली आहे। तर अप्रतिम अशी पुरी हे फुगत आहे, छान झालेल्या आहे पुऱ्या। तर अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण तयार करून घेऊया। ही पुरी मी काढून घेते। तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सोडून जाणारी आमरस पुरी इथे रेडी झालेली आहे, नक्की ट्राय करून पहा। हो, तुम्हाला सांगायचं राहिलं की आज माझ्या नवरोबाचा काय स्पेशल दिवस आहे। तर आज माझ्या नवरोबाचा वाढदिवस आहे। नक्की त्यांना कमेंट करून कमेंटमध्ये वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा द्या, आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या नवरोबासाठी मी हे बेत केला होता, त्यांना तर खूप जास्त आवडला। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। थँक्यू।